नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत आपण घरी कोन कसा तयार करायचा. आता मी ही मार्केटमधून मोठी शीट आणली होती, तिला मी कट केले. आता कट केल्यानंतर ही एक मोठी बाजू आहे आणि ही एक छोटी बाजू आहे. आपण काय करणार आहोत, ही जी मोठी बाजू आहे ह्या साईडने आपण कोनला रोल करणार आहोत. आता ही मोठी बाजू आहे, ह्या मोठ्या बाजूच्या एका कोपऱ्यात आपण 4 बोटे अंतर धरून तिथे आपल्याला काय ठेवायचं आहे, आयब्रो थ्रेड ठेवायचं. आता आयब्रो थ्रेड आपण का ठेवतो आहे, आपल्या कोनाचं म्हणजे टीप ही योग्य प्रमाणातच यावी, बारीक यावी, ह्याच्यासाठी आपण हा थ्रेड ठेवतो आहे, जेणेकरून त्या थ्रेड इतकंच आपल्या कोनची टीप छोटी होईल. आता काय करायचं आहे, 4 हात आपण 4 बोटे आपण अंतर घेतलं आहे एका कोपऱ्यापासून. आता आपण तो थ्रेड 4थ्या बोटापाशी ठेवला आहे आणि आता आपण त्याला रोल करणार आहोत. आपण इथे रोल करून घ्यायची. रोल करताना आतलं जे आपण रोल केलेली आतली साईड आहे ती हळूहळू 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 रोल करत जायची. आपल्याला आपण रोल कुठपर्यंत करायचा आहे, जोपर्यंत आपला हा अंगठा आहे तो थोडासा पॅक होत नाही ते तोपर्यंत आपण ते रोल करणार आहोत. आता मी रोल केले बघा इतकं. आता इथे बघा आपल्याला हा थ्रेड सहज निघेल इतकं मी त्याला रोल केले. खूप जास्तही रोल नाही करायचे आणि खूप मोठाही ठेवायचा नाही आहे. आता आपण काय करणार आहोत, चिकटपट्टीने आपण त्याला हा जो कोपरा आहे राहिलेला कोनचा तो चिटकून घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला एक कोपरा राहतो, हा पण एकदा चिटकून घेऊया. ओके. आता ह्याच्यानंतर आपल्याला हा आयब्रो थ्रेड काढून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता ही टीप किती छोटी झाली आहे, जी आपल्याला योग्य फिनिशिंगसाठी लागते तशीच ह्या कोनची टीप झाली आहे. अशा तऱ्हेने आपण घरच्या घरी कोन तयार करू शकतो आणि आपल्या मार्केटमधला कोन आणूनही यात आपण फील करून आपला कोन तयार करून आपली फिनिशिंग वाढवण्यासाठी हा कोन वापरू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला हा कोन बनवणारा व्हिडिओ, मला नक्की कळवा. थँक्यू.